1 मे 2026 महाराष्ट्र दिन, तमिळनाडू. जिंजी किल्ला, शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम. आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील सुरू झालेली ही ऐतिहासिक मोहीम 29 एप्रिल 2026. अहिल्यानगर. सकाळचा तो क्षण. मावळे हातात भगवे झेंडे, डोळ्यात अभिमान. आपला मावळा आणि लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेचा शुभारंभ झाला. प्राध्यापक शशिकांत गाडे सरांच्या हस्ते नारळ फोडून आणि भगवे झेंडे दाखवत बसेस रवाना करण्यात आल्या आणि सुरू झाला एक ऐतिहासिक प्रवास. हा फक्त प्रवास नव्हता, हा होता महाराष्ट्रातून तामिळनाडू पर्यंत जाणारा इतिहासाचा प्रवाह. बस पुढे सरकत राहिल्या. करमाळा, सोलापूर, बिजापूर, बेंगलोर, प्रत्येक ठिकाणी स्वागत, प्रत्येक ठिकाणी आपुलकी, प्रत्येक ठिकाणी मिळणारं शिवप्रेम. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्याही बाहेर लोकांनी प्रेमाने जेवण, नाश्ता दिला. तेव्हा जाणवलं, ही मोहीम फक्त आपली नाही, ही सगळ्यांची आहे. सुमारे 30 तासांचा 1200 किलोमीटरचा प्रवास पार करून आपला मावळाचे मावळे जिंजीत पोहोचले. 1 मे 2026 महाराष्ट्र दिन. सकाळी 7 वाजता हजारो मावळे जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी एकत्र आले. तामिळनाडू पोलीस, पुरातत्व विभाग सगळ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा सोहळा सुरू झाला. हातात भगवे झेंडे आणि एकच आवाज, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर सर्वांनी अभिमानाने एकत्र येऊन महाराष्ट्र गीत गायलं. त्या क्षणी जिंजी किल्ल्यावर महाराष्ट्रच दुमदुमत होता. कार्यक्रमाची सुरुवात झाली मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने. ताकद, शिस्त आणि परंपरेचा अद्भुत नमुना. त्यानंतर भरतनाट्यम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर. दक्षिणेची कला आणि महाराष्ट्राचा अभिमान यांचा अनोखा संगम. पुढे पोवाडा आणि शाहिरी. स्वराज्याचा इतिहास पुन्हा जिवंत झाला आणि मग जिजाऊ वंदना. सगळ्या मावळ्यांनी एकत्र येऊन गडकोट स्वच्छतेची शपथ घेतली. लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांना साहित्य वाटप करण्यात आलं. झाडू, खुरपे, खोरे, घमेले आणि सुरू झाली प्रत्यक्षात स्वच्छता मोहीम. किल्ल्याची देखभाल उत्तम असल्याचं पाहून आनंद झाला. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचं काम कौतुकास्पद वाटलं. या संपूर्ण मोहिमेत एक गोष्ट सतत जाणवत होती, ती म्हणजे नेतृत्व. लोकनेते खासदार डॉक्टर निलेशजी लंके स्वतः मावळ्यांसोबत, त्यांच्यासोबत चालणारे, काम करणारे स्थानिक नागरिक, अधिकारी, पोलीस सगळेच त्यांच्या साधेपणाने प्रभावित झाले. अनेकांनी त्यांच्यासोबत फोटो घेतले, संवाद साधला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्यात आला आणि दुपारपर्यंत ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. 2400 किलोमीटरचा हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता, हा होता संस्कृतीचा, इतिहासाचा आणि भावनांचा प्रवास. आपला मावळा. लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून तामिळनाडू पर्यंत छत्रपतींच्या संघर्ष काळातील तिसरी राजधानी. मावळ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, गडकोट हे फक्त दगड नाहीत, ते आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत. आणि मग आपल्या अस्मिता आपणच जपल्या पाहिजेत की नाही? जय शिवराय.